लातूर जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. औसा, चाकूर, निलंगा, उदगीर आणि रेणापूर, देवणी तालुक्यांसह विविध भागांमध्ये गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. या गारपिटीमुळे ज्वारी, गहू, टोमॅटो, आंबा यांसारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालं असून हातातोंडाची आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा आणखीन एक मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्यात यावे अशी आणि त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणीही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे यांनी प्रशासन आणि सरकारला तातडीने पावले उचलण्याचं आवाहनही केले. काल रात्री लातूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यामध्ये गारपिटीनं पुन्हा एकदा शेतकऱ्याला झोडपून काढलेलं आहे. खरं तर एका ठिकाणी सरकार मारतंय तर दुसऱ्या ठिकाणी निसर्ग मारतोय. नुकतंच हाती आलेली रब्बीच्या ज्वारीचं पीक असेल, हरभरा असेल, बागायतमध्ये द्राक्ष असतील, आंबा पीक असेल किंवा टरबूज सारखं पीक असेल, हे सर्व कालच्या झालेल्या गारपिटीमुळं प्रचंड नुकसानीत आलेलं आहे. खरं तर सातत्यानं मराठवाड्यावरती निसर्ग आणि सरकारचा कोप झालेला आहे आणि अशा वेळी सरकारनं तातडीनं प्रशासनाला आदेश दिले पाहिजेत आणि या भागात जे झालेली गारपीट आहे, या गारपिटीमुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तर या नुकसानीच्या अनुषंगानं तात्काळ पंचनामे करा आणि त्या शेतकऱ्याला तातडीची मदत प्रशासनानं पुरवली पाहिजे. खरं तर सातत्यानं शेतकरी अडचणीत आहे. एका ठिकाणी सरकारनं घोषणा केलेली आहे आणि शेतकऱ्याच्या हातात मात्र काहीही नाही. असं असताना निसर्गाचा सुद्धा कोप सातत्यानं या शेतकरी बांधवावरती होतोय आणि म्हणून शेतकरी राजाला असल्या निसर्गाच्या संकटातून आणि कृत्रिम सरकारच्या संकटातून बाहेर काढणं अगत्याचं आहे. म्हणून सरकारला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं माझी विनंती असणार आहे की लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर, देवणी, औसा, निलंगा, उदगीर सारख्या भागामध्ये जी झालेली कालची गारपीट आहे आणि या गारपिटीमुळं त्याच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो निसर्गानं हिरावलेला आहे. त्यामुळं तातडीनं या शेतकऱ्याच्या हातावरती सरकारनं मदत केली पाहिजे, तरच शेतकरी जगणार आहे. नाहीतर नुसत्या घोषणाचा पाऊस होतोय. मागच्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा केलेल्या घोषणा आतापर्यंत शेतकऱ्याला त्याचं काहीही मिळालेलं नाही. म्हणून सरकारला विनंती आहे की आपण तात्काळ या कालच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारनं पावलं उचलणं आवश्यक आहे. Thanks for watching Ekmat Digital.